दुश्मन आहेत माझे. दुश्मनावाने करते तसलं काय बी खात नाही. खातात. हे? हे असलं खातं तिकडं का टाकले गरम गरम आहे अनुश्री. अनुश्री गरम गरम आहे. अहो का आता बनवून आला ताजा. त्याच्यानं उशीर झालाय. सरक रे, पली. बघ बरं. एवढं बसा. तुला मोबाईल असला की काय नाही, नुसतं मोबाईल पाहिजे, दुसरं काय नाही. ते भैयाला बोलायचं, वहिनीला बोलायचं, तर ते मोबाईलच बघत बसलीस. त्या भैयाला साडी कशी शिवलेली मॅच दाखवायची. बघ भैया म्हणलं कसली साडी मला शिवली असं का दाखविलं असतं मी आता नाही त्याच्यावर मी नुसता पाव पाहिजे तिला. मिरची नाही मागत मी तिला नुसता पाव लागतोय. असं वडा त्याला वडा नाही मिळत काय नाही. आता मम्मी माझा ड्रेस शिवा आम्ही सांगते ते नाही जमत. माझा ड्रेस शिवा आम्ही पेक्षा चांगलं मला नको. आई धरा मला नको. का धरा मी एक हाताच्या. ते शिरासाठी आणले. हा कसं वडा नाही खात? वडा खाल्ला की लगेच आग लागत ती वडा मग एका खावा लागतो पाहिजे. हाय कुठं झाले हे का आज बघ कसल्या मस्त भाकरी बनायचं का आणि शाळेत होतो तसले टोपले आम्ही वडापाव आणले होते बरं ते तर हटकून व्हाय मग मम्मी समजायला कसल्या तेवढं टोपलं उरलं होतं. वडापावची. हा पाव कमी पडले वडे आम्ही नुसते वडेच खाल्ले होते. दुसऱ्या दिवशी असलं पळत होतो कोण घरी गेलं. तुम्हाला माहिती आहे का काय जे म्हणताय का चांगल्या भाकरी करा ज्याला खायचं का ते म्हणताय का चांगल्या भाकरी करा अहो, चांगलं चांगलं काय तसं कुठेच नव्हतं कोणी म्हणलं नव्हतं काय म्हणलं. नुसतं भाकरी केले कोणी खाल्लं ना पक्षी दीदीच्या सासूने केली. माझ्याच मनात होतं बरं का भाकरी करणार मी आता मम्मी म्हणजे भाकरी कर तर मी म्हणली मी चांगलं करते आता माझं मन माझ्या मनाने चांगल्या तऱ्हेने असं वाटलं तिला पण बघते. जरा आता पाऊस ते काढा बाई नसते. तिने पूर्ण खाल्लाय हाताने. बघा पाव पण खाल्ला काय सगळं नाकी तेच म्हणते ना मग. आडवं म्हणायला तोय बघाय बघा अनुश्री आडवं म्हणायला लागलं ना मी सरळ बसलेली की बरोबर ते लसूण तेल मध्ये आणखी काल पण तुम्ही म्हटलं होता तर यायचं पण काल आला नाही म्हणून आम्ही पण आज आलो म्हणलो तुम्ही जर कालच्या सारखंच केलं तर आज पण त्याच्यामुळे नको आधी चांगला. वाटते काम केलं पण हे त्यांना रात्री भांडणं झाले म्हणून आणले तू म्हणली असेल मी चला चला म्हणते तुम्हाला तरी मला न्यायला जा आता. मी तुम्हाला आहे का तुमच्या संग कधीच भांडण करीत नाही कधी तुम्ही मिरची खाऊन टाका. बरं तू काय कर ते तुझ्या संग कधीच भांडण करीत नाही तुम्हीच बाई आता काय खरं नाही तुझं. आधी ती काय करणार भांडण करणार करणार नाही म्हणलीस आता खोटं बोलू नको. विसरू नका मी आता इमानदारीने वागायचं. हा जर आता एकदा भांडणं केले एक बस खान तिकडं सगळंच काय काय माहिती आपलं तिकट लागणार आहे सकाळी उठायचीच करणार नाही एका मिरचीने काय पाणी बी नसतं देवा म्हणा मग मी भांडणं करणार. तुम्ही त्या पिक्चर मध्ये तुम्हाला माहितीये का मी तर मग पुन्हा चापट नाही बुका घाल. तुम्हाला माहितीये का दहशत राहिली पाहिजे व म्हणून ती मिरची असं जुमानून पुन्हा काय देऊ जेवला नाही ना तसं अंगले फट झालं मी समजा. आम्ही सारखीच वहिनी आता जिम पण चालू झाली पुन्हा विचार करा दंड पलीकडा असला सुजलाय सारखीच चर केली असेल. सुजले जिम नाही मला चरबी कमी न ये गई तशी. महिने तुला नाही वाढायचं आईचं समजा अंग कमी करीत हे काय हे आणलं आहे दंड वाढवायचं ही मांडी की ढिरी कमी होते अक्षर म्हणून ते काल काय झालं माहितीये का कशी सांगायला नाही तू काय नाही मग माहितीये का हे पोटातलं खाल्लेलं आहे का इकडं मांडायचं ते मी म्हणलं हा ते म्हणले रोज खा म्हणजे खाल्लेलं इथं मांडे दिलं गुडघ्या असं होतंय मग काय चालू अंडे खा म्हणले गुडघ्या दिले काय नसते मला ते म्हणते मम्मी एवढं सकाळी उठून कवा जाऊन इकडे. कवा जावं. कवा काय मम्मी मिळून आणि यायचं आम्हीसारखं नाही पण आम्हीसारखं एवढं कवा मला येणार आहे. काय ते तिला काय आपण अरे
चालतं पडतं माणूस है का इमान नाही काय मग अशी करीत नाही तर तशी तर काहीच करणार नाही नुसतं खायला बी मुलीने अस्मिता चालवर मला घास आम्ही तरी आरबीला जमतोय नाही आईला सवय नाही पहिल्या गेल्या लय बेजार होते ना पहिल्यांदा तिला तसंच झालं असं तुमचं जेवढं शरीर आहे का तेवढं संधी हे समजा मास पाठवत असं घरी उचलाय ना अरे मला हे वाटता येत नव्हतं असं वाटतं मला काय म्हणतात आई तुला मी निवडून देते तुम्ही लाव मला लगेच म्हणलं मी आली काय भाकर खायची सोडते सगळं सोडते पैसे किती घेते तो काय 1000 रुपये 1500 1000 महिन्याचे काका या ना इकडे तुम्हाला जिम लावायची आई मामा! जिमला जायचंय का नाही तुम्हाला ढेरी कमी करायची म्हण आई बाबा मामा मा इकडे या तुमची ढेरीला दिसायली म्हण कमी करायची काय औषध आहे चला ना जिमला जी. जिमला कवा यावा बाबा दंडानी आत लागली होते मग लई मामा तुम्ही जिम केली ऐका माझं तुम्ही जिम केली की आई तुम्हाला बघितलं तरी अशा लटलटच झाल्या पाहिजे तिथं हा वार इथं विरुद्ध पार्टी असं बोलायची म्हणल्यावर मग नाही लावायची आम्हाला जिमात लावू द्यायची नाही प्यायला आताच प्यायला बघा मी सांगते तुम्हाला आताच प्यायला आधीच आमच्यात काय जीव राहिला नाही पहिल्यापासून दाखव आता कुठून मार काय जीव येईल नाही रे काका कुठं मारते तुला काका मारतात मला नाहीत मारायची. काकाचं म्हणजे काका कोणच बोलायचं तुला तसं अरे नाही हो. म्हणजे रिअल अरे भैया आमच्याकडे असं गळी तुम्ही नाही जाऊ देवा चला मटण बिटन शिजणार आहे तुला खायचं जायचं डायरेक्ट लय गरम आहे रे. झालं आता लास्टची बात लाईटाची कधी महिना तुम्हाला माहितीये का बोला आता तुम्ही माहितीये का मला जेवाय देईनच माय का व मला हाय का नागिन आली म्हणून मला जेवायला देईना. मटण खायचं नाही डाळ चारली बघा मग आता काय करावं मजबुरी म्हणावं मजबुरी मग आता मजबुरी आहे माझी त्यामुळे खायली आणि आमच्याकडे काय गुन्हा आहे का तुला ते एखाद्या दिवशी मी येणार आहे हाच खसऱ्या खर्चात टाकणार आहे ह्यांना बघा किती खचऱ्यात टाकायचे ते ते म्हणाले ना, किती खचऱ्यात टाकायचे ते टाकते मी पुन्हा त्यांना बी घेऊन येत नसते पुन्हा मटण फिटन चारायला तुम्ही या तिकटानं चला द्या ना मधल्या वाटानं मधली वाट कोणची आहे सांगा फक्त मला तब्येत बिबेत जर कमी होते तिला आण ना प्लेट आण की तिला त्याला बाट टाकायचं मला डाळ द्या प्लेट आणू सामान त्या डाळ बी आण ती का तिथं ठेवलंय कोण आण एक एक सामान आणायला लागली या हा काय सांगू आज का करायचं का करायचं असं का केलं म्हणा काका तुम्ही मामा असं करते लोक बाई धर तसंच करायचं गुरपट हा उरपट आहेत मग तुम्ही आमच्याकडे असंच असतंय तुम्ही समजच खायचं का मला आता लगेच जेव्हा नाही तुम्ही बी. येतं जेवण वाढेल का सरकटा हाताने ते बापाले बांध कांदे काहूत नाही असं नाही पोरगा आहे का पोरगी हा पोरगी पोरगी नाही पोरगी वहिनी पोरगी नाही ननंदबाई तुमच्या किती वाघ आहे ना सांग रे कोण असतो तू सांग म्हणलं कोण असतं पोरग पोरग पोरगीच आहे तुम्ही दोघी ते प्रेम बी तसं चुकले चुकलात खरं नाव काय आहे? राजवीर वाटणार पोरग झाला ना माहिती आपलं पोरगी पोरग नेमका एक कोणतं तरी बोला बरं वहिनी मी विचारत पडले आता विचार करा विचार मावशी म्हणते इतके मोठे केस आहेत तर तेवढे मावशी म्हणते ऍक्टिंग करत आधी तर असं फेसबुक इंस्टा नाव ठेवू नका बरं का गरीब आहे माणूस आजकाल कुणी नाही गरीब राहिलं
सगळे आगाव आहे ते. हा आणू आणू ते मोबाईल आणि आता चल तू बी जेवण कर. गाणं बंद करा आणू. आदित्य, काय केलं तसं का कुठं तुला माझ्या घरी येऊन जाऊ खाऊ कसं काय कसं आहे जेवावं लागतं. दुसऱ्या बारीक येते ना मटण खायला. बघा हो झालं का लागन का वर्ष मी आणते मी त्यांना आणते. तिच्याकडे गाडी नाही. मी चलत येणार नाही. माझ्याकडे गाडी नसली तरी तिकीट आहे ना. हा, तिकीट तिकीट आहे. यश नाही तेवढ्या सरकारनं काढलेल्या मोठ्या महाराष्ट्र काय बंद होते तुम्हाला इथं दरवाजा बंद व्हाय ना महाराष्ट्र मग तोंड बंद कराय ना महाराष्ट्र बंद करायला निघले आल्याची भाजी. बस बरोबर ना चांगली नाही झाली भाजी कुठं बोल मी बनवली काल मी पनीरची भाजी म्हणते मी बनवते पण म्हणलं पाहुणे कोणा म्हणायची काय केली भाजी म्हणून बनवली नव्हती तिला. पाहुण्यात उलट गप खात असते कसली भाजी. बरोबर आहे महाग काय का म्हणी ना माहिती आहे का पाहुण्याला वाटते ते दिलंय ते खावा पुन्हा ते बी नाही खरं आहे ते पनीर बी खात नाहीत बरं का गपचिप काल खाल्ले पनीर सगळेच खात नाहीत ते कोणीच खात नाही नाहीत खात आणतच नाहीत. कशाला आणतो अं, फक्त ते ताई आणायला होती जण बळच त्यांना नसतात पनीर त्यांना आवडत नाही बरं का. इथं भेटतंय पनीर हा चिंचवण चिंचवणला आवडून इथं जवळ काय नसतो कशाचीच नाही दवाखान्याची नाही ना कशाची नाही लांब बुडून इथं साधं दवाखाना बी नाही होता पण आता भाटाला आई माझं ऐका ना इकडं ओढवणीला इतक्या लांब जाऊ शकत दारू जवळ असं नाही ना सारखंच आहे आम्हाला दारुला उडवून मग दारू लागेल दारुला ना दारुला तिकडं जास्त जाणं काय? घाटा म्हणून जात नाही दारूला. हा? घाटाचं नाही देत हम्म. घाटाचं घाट आडवा आहे ना. तुम्हाला भाजी घ्या वडवणीला सगळा रस्ता आहे की. सरळ आहे आणि पुन्हा खड्डे कुठे म्हणजे इकडं आदळे बसत नाही तिकडं आदळे बसते हा जरा इकडं कंबर ढिली होती कंबर ढिली होती ताटल्याला घरी बसून बसून ताटल्याला मोकळं होते इकडं कसं आहे डायरेक्ट उतारच आहे दिलेकच घ्यायचं नाही कुठं चलच तिकडं जाताना नाही माणूस चढ आहे घर धारावला जाताना माणूस ताटत या खाला डुलत नाही उंच गाडीमध्ये आला बसून जाते पण इकडं आदळ आदळीनं ह्यांना कसलंच हसू येत नाही बळच हसू येत मी सांगते मग असं येत नाही ह्यांना उगा मला खावा लागा नाही तू ग बस मला चिडवायचं असलं ना मग हसा येतंय रडा येतंय सगळं येतंय मला रडवायचं असलं मग तसं असतंय तुमच्या बहिणी भात केलाय तर पण टाकलं सगळं बुडाला तुला आधीच म्हणलं होतं बघ म्हणून तिच्या ध्यानातच नाही तिला तिला म्हणलं होतं मी टाकते तिने टाकलं. कोणी काय द्यायचं खायचं असं की विचार जायला ताई हा बाय बाय आम्ही कुठे कुठे त्या असं वाटलं मला हं? तुमचा कार्यक्रम चालू इकडे हळदी कुकाचा अहो त्यांना बी एक नेवाटी वाडा म्हणजे आम्हाला किती करायचं त्यांना बी एक वाढायचं त्यांना नाही. तसं नसतं या हो, बाया. हे बायकाचा मान असतो बघा, कशी एक तिचं बोट वरून आलं. तिघीच जण व्हायला झालं, झालं. ताईला लावायचं लावते ना तिला. इथं उमरेला एक लावा तुमचं बी होईल असं हात तुमक लावायचं आहे का नाही हं. थांबाय थांब बाया, थोडं लावते ना आधी तिला. म्हणलं बाहेर पीठ चालला का काय किंवा नाही झाल्या 5 जणी झालं ना आपण. आता ताईची पोरगी बघायची मला कवय कोणच्या ताईची पंचीम दीदी पंचमीला आता गुरुवारी म्हणली का नाही गं? गुरुवारी म्हणली
चांगला आशीर्वाद द्या बरं. चांगला आशीर्वाद हा पोरग द्या पहिल्यांदा वा वा कुठं सरकार आमचं एक म्हणलंय तसं आमचं नसतंय ए, नंदाच्या पुढं. नसतंय आताच नसतंय ते मला असला आशीर्वाद दिला तुम्हाला माहितीये का ताईनं म्हणलं 2 होत जुळे हो हो, मी- त्या दिवशी कोण म्हणलं तो आका नाही त्या दिवशी इकडं ग मोहायला गेलतो त्या दिवशी दादाच्या पाया पडायला दिदीची जाऊ तर कसं करते दोघी बी जुळे लेकर द्या चेहरच direct. मला सगळे तसंच म्हणते जुळे जुळे सगळेच म्हणते तर. कारण काय की आईच्या घरात तिकडे बी जुळेच आहेत ना. तिकडे आमच्या इकडे मग होत्यात काय की जुळेत अहो पर्कलचे मोबाईल मायो तिकडे न्यायला बाया ना मोबाईल त्यांना साडी कशाला देतात वापस? टिप माराय ती वापस तिला टिप मारायची होती. ते फुकूपाल करून हो पिकोफॉल माझ्या हातात टिप मारायची साडी मी पिकोफॉल नाही करीत आई आणि त्या जाळीच्या ह्याला जाळीच्या हाला दे मारा टिप छोडू त्याला मी मारा टिप त्याला मी मारा. दोन लागली उद्या घेऊन या बरं का ये. लय सांगितलं बरं का आता शिंदाच्या बोला की. कलर लागलाय? भीतीला चिकन भीती. आई, चला आणू. चला की लय भारी वाटायले. टाक काढला गळ्यातला हारतीनं काढा तिथं तुला मिसनीवर माझ्या हातात काढा. उचलून काढले त्याने म्हणले म्हणून. गाड्या चालू नव्हत्या व्हायला गाड्या मी म्हणतात राहा आजचे दिवस. राहू द्या तुम्ही बसल्यावर नाही दिसत वहिनी तुम्ही बसल्यावर नाही दिसत यायचं का यायचं का यायचं का चला की. कुठं आहे ती लपली काय हम्म चला वहिनी बाय बाय